तर ज्युनियर ठाकरे बंधूंनी हा जाहीरनामा काल प्रकाशित केलेला होता। वळत पुढच्या बातमीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये अधिक युवांना उमेदवारी दिलेली आहे। भाजपचे 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे 27% इतके उमेदवार आहेत। 40 पेक्षा कमी वयाचे एकूण 36 उमेदवार आहेत, अशी एकंदरीतच आकडेवारी सध्या समोर येते। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मुंबईमध्ये अधिक युवकांना उमेदवारी दिलेली आहे, संधी दिलेली आहे। भाजपचे 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे उमेदवार पाहायला मिळतात। याची आपण माहिती जाणून घेऊयात। मिशन युवा भाजपचं 20 ते 30 वयोगट 9 उमेदवार, 30 ते 40 वयोगट 27 उमेदवार, 40 ते 50 वयोगट 46 उमेदवार, 50 ते 60 वयोगट 43, 60 पेक्षा अधिक 10 उमेदवार, 20 ते 30 वयोगट यामध्ये 9 उमेदवार आहेत, अशी आकडेवारी पुढे येते। तर 40 वयापेक्षा कमी वयाचे असलेले एकूण यामध्ये 36 उमेदवार आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। सागर, एकंदरीतच भाजपचा हा फॉर्म्युला, हे मिशन कसं पाहायला मिळतंय? युवकांना सगळ्यात जास्त संधी देण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की मुंबईमध्ये युवकांना सर्वाधिक संधी देऊ। तशा स्वरूपाच्या आता जी आकडेवारी समोर येते त्यानुसार जवळपास 40 वर्षापेक्षा कमी असणाऱ्यांची 27% उमेदवारी दिल्याचं दिसून येत आहे आणि जवळपास 36 उमेदवार हे तरुण आहेत, जे भाजपसाठी कार्यरत आहेत आणि नवीन चेहरे राजकारणात संधी देताना कुटुंब परिवारापेक्षा इतर सर्वसामान्य लोकांना जे पक्षाचे पदाधिकारी आहेत यात सर्वाधिक असल्याची माहिती समोर येते। यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जो शब्द दिला होता त्याची पूर्तता करताना दिसून येते। युवकांना अधिक संधी मुंबई महापालिकेच्या तिकीट वाटपामध्ये दिल्याचं दिसून येत आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।